सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा जिजाऊ यांच्या आशीर्वादानं शेतकऱ्यांचे कैवारी रविकांतजी भाऊ तुपकर हे सिंदखेडराजा नगरीमध्ये अन्न सत्याग्रह, अनशन उपोषण शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहे। तर मी बुलढाणा जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना एक आवाहन करतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री यांना एक माझा संदेश आहे की शेतकऱ्याचा अंत तुम्ही बघू नका। ज्या सरकारच्यावर ही जबाबदारी सोपवली, आज अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी या राज्याच्या सरकाराची आहे। सरकार हे या देशातल्या जनतेचं, राज्याच्या जनतेचं मायबाप आहे असं आम्ही जनता समजतो। आम्ही मालक या नात्यानं, राज्यातील जनता मालक या नात्यानं या सरकारला इशारा देतोय की आमच्या खंबीर नेतृत्व आदरणीय सन्माननीय रविकांतजी भाऊ तुपकर यांचं जर जीवाला जर काही धोका निर्माण झाला तर अख्खा बुलढाणा जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर पेटवल्या जाईल, याची दक्षता या राज्याचे गृहमंत्री महोदय व सर्व पोलीस प्रशासनाने घ्यावी, तसदी घ्यावी असं मी एक खुलं आव्हान एक बुलढाणा जिल्ह्याचा माजी अपक्ष लोकसभा उमेदवार 2004 देवीदास सरकटे प्रशासनाला देत आहे। आणि शेतकऱ्यांचा हिताचे निर्णय घेणारा, या देशाचं आणि राज्याचं नेतृत्व करणारा शेतकऱ्यांचा कैवारी रविकांत भाऊ तुपकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असा इशारा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवीदास सरकटे,